उद्धव ठाकरे, तुम्हाला माहिती आहे मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेच्या वेळेस जे काही रणांगण उठवलं होतं, उद्धव ठाकरे असतील त्या गटाचे, त्या ठिकाणी संजय राऊत असतील, इतर लोकांनी सांगितलं की एकनाथ शिंदे मिंदे झाले आहेत, ते BJP सोबत गेलेत. परंतु तुम्ही काल महानगरपालिकेच्या काही महापौरांची निवड बघितली असेल. त्या निवडीमध्ये तुम्ही बघितलं असेल, महापौर निवड करताना त्या ठिकाणी आपले उद्धव ठाकरे यांच्या म्हणजे पक्षाने, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने त्या ठिकाणी आपल्या महापौर पदासाठी मुस्लिम महापौर बसवला आहे. मग आता मुस्लिम महापौर बसवला आहे. मुंबईमध्ये म्हणत होते मुंबई आता गुजरातच्या ताब्यात जाणार, गुजरातच्या ताब्यात जाणार. पण त्या ठिकाणी तर आपल्या ऋतू तावडे मराठा उमेदवार त्या ठिकाणी बसलेले आहेत. मराठा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्या ठिकाणी उपमहापौर संजय घडी एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. मग सगळे मराठी उमेदवार त्या ठिकाणी महापौर पदासाठी असेल, त्या ठिकाणच्या ह्याच्यासाठी असेल, सगळं दिलं आहे. मग आता उद्धव ठाकरे यांनी मुसलमान महापौर केला, तर मग सगळ्या जनतेला, सगळ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला असं वाटायला लागलं की आता उद्धव ठाकरे नसून ते उद्धव मामू झाले आहेत. अशा प्रकारचं लोकांच्या भावना आहेत. कारण उद्धव ठाकरेंनी केलं तसं आहे. आता संजय राऊतचं आपण स्टेटमेंट सकाळी ऐकलं. संजय यांना पत्रकारांनी विचारलं की संजय राऊत साहेब, तुम्ही जे बघितलं त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं आणि जे तुमची सत्ता स्थापन झालेलं आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे महापौर त्या ठिकाणी झालेले आहेत, उद्धव ठाकरे पक्षाचा महापौर झालेला आहे. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं? की त्यांचं म्हणणं आलं की उद्धव ठाकरे गटाचे महापौर झालेत, उद्धव ठाकरे पक्षांचे महापौर झाले असतील तर त्याच्यामध्ये गैर काय आहे? कारण महापौर मुस्लिम झाला म्हणजे नेमकं काय झालं? ह्या वाक्यामध्येच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आता कसं हिंदुत्व सोडलं आहे आणि त्यांना आता त्या ठिकाणी मुस्लिम समाजाची बाजू घेण्याची सुरुवात केली, ह्याच्यातून दिसून येतं असा आरोप आता विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. चित्रा वाघ यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं. अजित चव्हाण जे आधी G24 तासला होते त्यांनीसुद्धा हे स्टेटमेंट दिलं. इतर मान्यवर ज्या ठिकाणी होते आता त्या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी स्टेटमेंट दिलं. अशा बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट देऊन सांगितलं की तुम्हाला मुंबईचा महापौर परवडत नव्हता. मग आता तुम्हाला मुंबईचा महापौर परवडत नव्हता तर तुम्ही त्या ठिकाणी आता हिंगोलीला, परभणीला असेल, परभणी जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हणलं जात होतं, त्या परभणीमध्ये त्या ठिकाणी उद्धव ठाकरेचे वडील म्हणजेच बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट त्या ठिकाणी कधीही सांगत होते की एक वेळेस मान झुकली तरी चालेल पण मुसलमान त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपल्यावर गदा आली नाही पाहिजे, आपल्या उरावर बसला नाही पाहिजे, अशा प्रकारचं बोलणं त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचं होतं. मग आज एवढ्या मोठ्या पदावर, महापौर पदावर, परभणीचा महापौर, परभणी महानगरपालिकेचा महापौर त्या ठिकाणी बसवलेला आहे. मग तुम्ही हिंदू बसवता आला नाही का? त्याचं कारण आहे मित्रांनो, शिवसेनेनं काय केलं म्हणजे उद्धव उबाटा गटाने त्या ठिकाणी 20 सदस्य हे मुस्लिम दिले, कारण मुस्लिम बहुल भाग त्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळं आम्ही मुस्लिम दिले अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. प्रत्येक टर्मला आम्ही त्या ठिकाणी हिंदू महापौर देतो, ह्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी मुस्लिम महापौर दिला तर गैर काय झालं, अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला उद्धव ठाकरे यांनी आता उद्धव भाईजान असं म्हणायला हरकत आहे का? अगर उद्धव भाईजान झाले आहेत का? तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.